महाराष्ट्राच्या जनमानसावर अनेक शतकांचे भक्तिभावाचे संस्कार आहेत। ज्ञानदेवांनी भक्ती परंपरेचा पाया रचला, तुकोबारायांनी त्यावर कळस चढवला आणि तेव्हापासून मराठमोळ्या महाराष्ट्राच्या प्रत्येक पिढीनं भक्ती परंपरेची ही पालखी आपल्या खांद्यावर अभिमानानं पेलली। हा वारसा अधिक तेजस्वी करण्यासाठी आणि परंपरेचा वसा पुढच्या पिढीच्या हाती सोपवण्यासाठी आपलं शिवसेना महायुती सरकार कटिबद्ध आहे। त्यामुळेच भक्ती परंपरेच्या जतन आणि संवर्धनासाठी सरकारनं राज्यातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी तब्बल 3000 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे। यामध्ये महाराष्ट्राची कुलदेवता श्री क्षेत्र तुळजाभवानी मंदिर विकासासाठी 1865 कोटी, देवस्थानचं रक्षण आणि पुनरुत्थान करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतीस्थळासाठी 681 कोटी, मानाचे 8 गणपती असणाऱ्या अष्टविनायक मंदिर विकासासाठी 147 कोटी, तर तमाम भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या दख्खनचा राजा श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिर विकासासाठी 260 कोटी रुपयांची मान्यता देण्यात आली आहे। या मंदिराच्या विकासासाठी अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आली होती। या घोषणेची अंमलबजावणी करत सरकारनं नुकताच याबाबतचा शासन निर्णय जारी केलाय। त्यामुळे श्री क्षेत्र तुळजाभवानी मंदिर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतीस्थळ, अष्टविनायक मंदिर आणि श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिराचं रूपडं पालटणार असून भाविकांना या ठिकाणी चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध होणार आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी तीर्थक्षेत्रांच्या विकासावर विशेष लक्ष दिलंय। मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळातही त्यांनी पंढरपूरचं विठ्ठल रुक्मिणी मंदिर असो किंवा बीडचं परळी वैजनाथ मंदिर असो की गोर बंजारा समाजाचं पोहरादेवी मंदिर असो, अशा अनेक तीर्थक्षेत्रांना नवी झळाळी दिली। असं असतानाच भाविक भक्तांच्या मागणीला आपल्या सरकारनं दिलेली मंजुरी ही नक्कीच महत्त्वाची आहे। लवकरच या 4ही तीर्थक्षेत्रांच्या विकासाला गती मिळणार असून भाविकांसाठी नव्या रूपात आणि चांगल्या सोयी सुविधांनी परिपूर्ण असं हे मंदिर सज्ज होणार आहे।